नमस्कार मंडळी. आज आपण कोळंबी रस्सा बनवणार आहोत. इतका टेस्टी हा रस्सा होतो ना, तुम्ही एकदा केलात ना नेहमी याच पद्धतीने करून खाल. तरी पण किती छान आलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि टेस्ट इतकी अप्रतिम अशी असते ना, तुम्ही एकदा केलात ना नेहमीच याच पद्धतीने करून खाल. ही कोळंबी घेतली आहे मी. सगळी अशी त्याची घाण वगैरे काढून घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे चांगले 3 ते 4 पाण्याने. तिचे ते दोरे वगैरे असतात ना, तेही काढून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली कोळंबी मीडियम साईजची आहे, जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही. तर त्याच्यासाठी वाटण आपण काढणार आहोत. तर एक खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं आलं लसूण आणि हिरवीगार अशी कोथिंबीर. आता याचं आपण आहे ना वाटण तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे. आणि आता फोडणीसाठी एक कांदा, मोठ्या साईजचा एक कांदा घेतला आहे आणि एक टोमॅटो. आता तेल गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता हा कांदा आपण चांगला परतून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, कमी साहित्यामध्ये होणारी ही ग्रेव्ही तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आता कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो आणि कांदा चांगला एकजीव होईपर्यंत आता आपण परतून घ्यायचा आहे. ते चांगले शिजले पाहिजेत. बघू शकता अशा प्रकारे आपण परतून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हा दळलेला मसाला घालून घ्यायचा आहे. संपूर्ण मसाला आता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याला आता चांगलं असं परतून घ्यायचं. संपूर्ण ते मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजला गेला पाहिजे. मसाल्याला तेल सुटलं पाहिजे, तेव्हा तो मसाला व्यवस्थित परतला जातो. कारण आपण कच्चा मसालाच वापरलेला आहे, तर त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपला मसाला परतून झालाय चांगला. आता आपण त्याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहोत. तर त्यासाठी मी आता घेतलेला आहे 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर घेणार आहोत आणि 1 चमचा धना पावडर. आता हे मसाले आपण चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. पण आता एकदम कोरडं वाटतंय ना आपल्याला हे, तर त्याच्यामध्ये मसाले जळू शकतात. म्हणून आपण थोडंसं मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून आहे ना, ते थोडंसं पाणी घालून घेऊया आणि त्याला पुन्हा आपण चांगला परतून घ्यायचे. मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे, म्हणजे मसाला चांगला शिजला गेला ना की आपल्या ग्रेव्हीलाही चांगली टेस्ट येते. त्यामुळे मसाला मेन व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. आता आपला मसाला व्यवस्थित शिजून झालेला आहे, परतला आहे चांगलापणे. तर आता आपण त्याच्यामध्ये कोळंबी घालून कोळंबीलाही चांगली आपण 2-3 मिनिटं आहे ना परतून घ्यायची आहे. मसाल्यामध्ये कोळंबी परतली ना व्यवस्थित की छान टेस्ट येते. तर बघू शकता अशा प्रकारे आपली कोळंबी परतून झाली आहे. तर त्याच्यामध्ये आता मी 3 ते 4 हे कोकम घातलेले आहेत. कोकमनी टेस्ट खूप छान येते. आणि आपण आता इथे गरम पाणी वापरलं आहे. गरम पाणी वापरल्याने तरी खूप छान येते आपल्या ग्रेव्हीला. आणि पाणी घालताना थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण कोळंबी स्वतःचं पाणीही सोडत असते त्यामुळे. नाहीतर मग आपली ग्रेव्ही एकदमच पातळ होऊन जाईल. म्हणून थोडंसंच पाणी घाला सुरुवातीला. चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि आता मिक्स करून आपण याला 10 मिनिटांसाठी झाकून मंद गॅसवर शिजून द्यायचंय. बघू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही कशी मस्त अशी तर्री आलेली आहे. गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला वेगळीच टेस्ट येते. तुम्ही कधीही जेव्हा बनवाल ना असं ग्रेव्हीचा प्रकार, त्याच्यामध्ये नेहमी गरम पाणीच टाकून बघा, तर खूप अशी छान अशी तर्री येते. तर बघू शकता किती छान टेस्टी झालेला आहे. कोळंबीचा फ्लेवर पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही मसाला रस्सा खूप टेस्टी होतो. तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्ही कशा प्रकारे कोळंबीचा रस्सा बनवता ते. गरमागरम भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर खूप टेस्टी ही रेसिपी लागते. तर नक्की करून खा आणि मला
कमेंट्स करून नक्की सांगा कसं वाटलं ते. खूप खूप धन्यवाद.